नमस्कार. काल एक सोशल मीडियावर पोस्ट बघितली की देवगड हापूस नको खाऊस. नको रे बाबा, तू खाऊच नकोस. तू खाऊच नकोस. तुझ्या जर नशिबात नसेल तर तू तरी कुठून खाणार. विषय काय आहे, प्रत्येक पिवळं दिसणारं सोनं असतं का? प्रत्येक पिवळं दिसणारं सोनं असू शकतं का? हा, मग तुम्ही त्या पिवळ्याच्या नादात घेता, फसता आणि तो खराब निघाला की मग देवगड हापूस म्हणून त्याला बदनाम करता. ते भाऊ कितपत योग्य आहे? तुम्हाला पटतं का ते? कुठल्या शेतकऱ्याला असं वाटतं की आपलं उत्पादन खराब निघावं, किंबहुना ते खराब असावं, असं कुठल्या शेतकऱ्याला वाटतं का? तुम्ही जे काय काम करता ते बिघडावं असं तुम्हाला वाटतं का? नाही ना. तुम्ही लोकांना नावं ठेवते कशी काय ठेवता? हा, आणि अगदी सोशल मीडियावर पोस्ट टाकून असे तुमचे किती लोक ऐकतात? किती लोक तुमचं ऐकणार? काय ऐकतील? त्यांनी ओरिजिनल देवगड हापूस खाल्लेला आहे, त्यांना तो खायचा आहे. तुम्हाला घ्यायचीच परीक्षा नाही. तुम्हाला आंबा ओळखता येत नाही आणि तो खराब निघाला की देवगड हापूस म्हणून मोबाबम करायची. चुकीचं आहे. कुठल्या आई वडिलांना वाटते की आपला मुलगा व्यसनाधीन असावा, दारुडा असावा, जुगारी असावा, असं वाटतं कोणाला? नाही ना. त्यातलाच प्रकार आहे. आम्ही आमचा आंबा का खराब करू? ज्याच्यावर आम्हाला 4 पैसे मिळतात, ज्याच्यावर आमचं वर्षभराचं सगळं उदरनिर्वाह चालतो, ते आम्ही असं करू का? हा, ते तुम्ही आपलं वाटेल ते बोलायचं आणि आम्ही गपगुमान ऐकायचं. काही भुरटे येतात ना मुंबईत, काही भुरटे येतात, इकडचा तिकडचा आंबा आणतात, विकतात. सांगताना देवगड हापूस सांगतात. अरे, तो सांगणारा काही सांगेल, तो विक्रेता आहे, दुकानदार आहे, तो त्याला माल विकायचा आहे. तुम्हाला ओळखता नाही येत. मग जर तुम्हाला ओळखता नाही येत तर तुम्ही देवगडच्या नावाने बोंबाबोंब कशाला मारताय? तुम्हाला कळतच नाही देवगड काय, रत्नागिरी काय, वलसाड काय, आंध्रा काय, कर्नाटक काय. मग त्याचा दोष तुम्ही लोकांना कसा काय मारताय? चुकीचं आहे ना भाऊ. ते चुकीचंच आहे. सगळ्यात महत्वाचं काय, ते फळ आहे. ते काय आर्टिफिशियल बनवलेली वस्तू नाही. मेजरमेंटमध्ये, ह्याच्यामध्ये असं शक्य आहे का? एकात दुसरं जातं. बरं, आम्ही बदली करून देतो, कारण आम्हाला कॉन्फिडन्स असतं की 2-5% तक्रार ह्या येणारच, आलेच पाहिजे. त्या फळ आहे, ते निसर्ग आहे. तुम्हाला निसर्गाच्या पुढे जायचं आहे का? तुम्ही जाऊ शकता का? इव्हन ते तुम्ही ते स्वप्नही बघू नका निसर्गाच्या पुढे जायचं. कसं आहे ते? तुम्ही घाऊक बाजारात जाता, APMC मध्ये, तिथे तुम्ही आंबे घेता, ते तुम्हाला बदलून देतात का? ते तुमच्या गाड्यात उभं तरी करतात का तुम्हाला? कशाला मोठेगिरी करता? फळं आहेत ना, फळांसारखं घ्या ना. अख्खा सफरचंद ज्यावेळी काळं असतं आतमध्ये, तेव्हा तुम्ही कोणाच्या नावाने बोंब मारता? तेव्हा देवगडच्या नावाने बोंब मारता? तर जाऊन त्या विक्रेत्याला विचारता, तो तुम्हाला बदली करून देत नाही. अरे, कोण आहे म्हणून आपलं काय पण तुम्ही सोशल मीडियावर लिहिता? हा, म्हणजे आम्ही काही बोलूच नाही. जे तुम्हाला फसवतात ना त्यांच्याशी बोला. त्याचा आंबा कुठल्या हा पहिला बघा. नुसतं देवगडला बदनाम करण्याची तुम्ही का सुपारी घेतली आहे का? हा, तुम्हाला स्वस्त पाहिजे, मोठा पाहिजे, चवीचा पाहिजे आणि तोही देवगड पाहिजे. कसं शक्य आहे? हा, पितळेचा आणि सोन्याचा भाव एकच असतो का? पितळ चमकते म्हणजे ते काय सोनं असते का? मग तुम्हाला सगळ्या बाजूने हे पाहिजे, स्वस्त पाहिजे, मोठा पाहिजे आणि चवीचा पाहिजे. कसं? तुम्ही स्वस्तच्या मागे जाता, मग तुम्हाला देवगड कसा मिळेल? आजच्या तारखेला स्कॅनिंग केलेला आंबा म्हणजे 100% गॅरंटीचा आंबा 2000 रुपये डझन आहे. तुम्ही घेऊ शकता तर नाही? तुम्हाला स्वस्त पाहिजे, वरती गॅरंटी पाहिजे. कसं शक्य आहे? मी विक्रेता आहे, मी माझी गॅरंटी नाही देऊ शकत, तर मग या आंब्याची कशी काय देणार मी गॅरंटी? बरं, आम्ही सौजन्य राखतोय ना.
आम्ही तुम्हाला बदलून देतोय ना, मग तरी तुमची बोंबाबोंब. हा, म्हणजे तुम्हाला फसवून जातात तेच बरोबर आहे. आमचा तो पिंड नाही फसवून जायचा, म्हणून तुम्ही आपलं आहे सोशल मीडिया फुकटचे म्हणून आपलं तुम्ही त्याच्यावर पोस्ट झाडत बसता. नका ना खाऊ बाबा, नका खाऊ. तुम्हाला जर इतका तिटकार येतो ना देवगड आंब्याचा, तर नका खाऊ. तुम्ही आयुष्यभर तुम्हाला फसायचंच असेल तर तुम्ही फसू शकता. आणि असा पीक आहे किती, प्रत्येक जण जो सांगतो देवगड देवगड, जेवढा आता मुंबई पुण्यात जो आंबा दिसतो आहे हा देवगडचा आंबा आहे. एवढं पीक अख्ख्या कोकणात नाही. हा आला कुठून देवगडचा हापूस? तुम्ही विचार करणार नाही, तुम्ही कुठला ठाम निर्णय घेणार नाही, आणि खराब निघाला घरात गेल्यावर की तो देवगड हापूस खराब, देवगड हापूस खराब. म्हणजे तुम्ही तुमचं पाप झाकण्यासाठी देवगडला बदनाम करायचं काढलंय, चुकीचं आहे. तुम्हाला नाही परवडत नका घेऊ. तुम्हाला आंबे खायचे खावा, तुम्ही कुठलेही खावा. आमचा असा हट्ट अजिबात नाही की तुम्ही आमचंच खावा. जे खवय्ये आहे, जे दर्दी आहे ते आमच्याकडे येतात, आणि जेवढा आमचा आंबा विकायचा तेवढा आम्ही विकतो. आली कंप्लेंट तर त्याला बदलून देतो, त्याच्याशी सौजन्याने वागतो. हा, तुम्ही कधी आमच्याबरोबर पोचलात का? तुम्ही कधी शेतकऱ्याबरोबर पोचलात का? अरे तुम्ही एखाद्याची बदनामी करताना तरी विचार करा ना, वर्षभर तो शेतकरी त्या फळासाठी काय काय करतो याची तुम्हाला कल्पना नाही, तुम्हाला ती जाणून घेण्याची इच्छाही नाही. बस एक कलमी कार्यक्रम, देवगड हापूस खराब, देवगड हापूस खराब. हे तुम्ही स्वतः कधी विचार करणारच नाही. होतच एवढंच. नमस्कार.